तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय माणसांमध्ये एक सुपर पॉवर आहे, ती म्हणजे इग्नोरन्स, दुर्लक्ष करणे. आपण रस्त्यावरून चालताना कचऱ्याचा डोंगर आरामात ओलांडून जातो, जणू काही तिथे एखादा शोभिवंत कारंज लागलंय. आपल्याला दुर्गंधी येत असते, पण आपण नाकाला रुमाल लावतो आणि पुढे निघून जातो, कारण आपल्या डोक्यात एक गोष्ट फिट बसली: घर स्वच्छ ठेवणं हे माझं काम आहे, पण घराबाहेरचा रस्ता साफ ठेवणं हे कोणाचं तरी काम. आज आपण याच कचऱ्याच्या राजकारणाबद्दल आणि आपल्या कचरा मानसिकतेबद्दल बोलणार आहोत. ही समस्या सरकारची आहे, आपली आहे, की आपण ती सोयीस्करपणे विसरलो आहोत? चला उरकूया हे कचरा पुराण. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड आणि कचऱ्याचे लँडमार्क. आपल्याला कचरा कधी टोचतो? जेव्हा आपल्या तो दारात असतो. आपल्या घराचा कचरा एकदा का त्या काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गेला की आपलं त्या कचऱ्याशी असलेलं नातं संपतं. याला म्हणतात नॉट इन माय बॅकयार्ड, निम्बी सिंड्रोम. पण हा कचरा जातो कुठे? मुंबईचं उदाहरण घ्या. मुंबईचं देवनार डम्पिंग ग्राउंड आता कुतुब मिनारपेक्षाही उंच झालंय. विचार करा, ज्या दिल्लीच्या ऐतिहासिक कुतुब मिनारला आपण अभिमानानं पाहायला जातो, तसाच एक घाणीचा कुतुब मिनार आपण मुंबईत उभा केलाय. आपण कचरा इतका नॉर्मलाइज केलाय की आपल्याकडे तो आता लँडमार्क मानला जातो. त्या कचऱ्याच्या कुंडीपाशी डावीकडे वळा, हे पत्ता सांगण्याचे आपले निकष आहेत. आपल्याला वाटतं कचरा तिथे लांब पडलाय ना, मला काय फरक पडतो. हा पुढचा डेटा ऐकून कदाचित तुमचे सुद्धा डोळे उघडते. एका सर्वेक्षणानुसार डम्पिंग ग्राउंडच्या 5 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी ते क्षेत्र डेथ झोन बनलंय. तिथल्या रहिवाशांमध्ये श्वसनाचे म्हणजे रेस्पिरेटरी इश्यूज आहेत. हे 300% त्याचं प्रमाण वाढतं. आपण जो कचरा उघड्यावर टाकतो तो वाऱ्या वाटे, प्रदूषणा वाटे फिरून आपल्याच किंवा आपल्या मुलांच्या फुफ्फुसात जातो. तुमचं शहर चकाचक दिसण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याचा बळी देणं, याला विकास म्हणायचं का? आता तुम्ही म्हणाल की आम्ही टॅक्स भरतो, मग हे सरकार काय करतं, हे कायदे काय करतात? मग ते पण बघूयात. आपल्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 हा अतिशय कडक कायदा आहे. यानुसार ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं न करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण या कायद्याची अंमलबजावणी किती होते? तर उत्तर आहे बिग झिरो. जेव्हा नियम मोडणाऱ्याला शिक्षा होत नाही आणि नियम पाळणाऱ्याला काहीच प्रोत्साहन मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस पण म्हणतो की मी एकट्यानं करून काय होणार आहे ना. आणि या गोंधळाचा फायदा कोणाला होतो? तर कचऱ्याच्या अर्थकारण. काय आहे नेमकं हे कचऱ्याचं अर्थकारण? कचरा उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट हे महापालिकेतले सगळ्यात मोठे मलिदाचे विषय असतात. जेवढा जास्त कचरा तेवढ्या जास्त गाड्या, जेवढ्या जास्त गाड्या तेवढं डिझेलचं बिल, आणि जेवढं जास्त बिल तेवढं जास्त कमिशन. कचरा जर घराघरात जिरला, कंपोस्ट झाला, तर हे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट कोण घेणार? त्यामुळे कचरामुक्त शहर ही घोषणा कागदावर राहण्यातच अनेकांचं हित. म्हणून आपण दिलेल्या वेगळ्या कचऱ्याचं पुढे काय होतं याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करतं. आपण सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो, बघा महानगरपालिका कशी काम करत नाहीये. पण विचार करा, आपण स्वतःहून कचरा कमी करण्यासाठी काय केलं? जपान किंवा स्वीडन सारख्या देशात कचरा ही राष्ट्रीय लाज, नॅशनल शेम मानली जाते. आपल्याकडे ही दुसऱ्याची समस्या मानली जाते. ही मानसिकतेची गुलामगिरी जोपर्यंत आपण तोडत नाही, तोपर्यंत कितीही स्मार्ट सिटी बनवली तरी ती कचऱ्याच्या पेटीतच राहते. मित्रांनो, कचरा हा कोणी दुसऱ्याचा नाहीये, तो आपलाच आहे. जोपर्यंत आपण कचऱ्याला आपलं मानायला शिकत नाही, तोपर्यंत सरकार, कॉन्ट्रॅक्टर्स, इतर कुणी लोक आपली फसवणूक करत राहतीलच. त्यामुळे पुढच्या वेळी कचरा टाकताना तो बाहेर टाकू नका, तर तो कमी कसा होईल याचा महत्त्वाचा विचार करा. आपल्या नगरसेवकाला कचरा प्रक्रियेचा, प्रोसेसिंगचा हिशोब मागा. या छोट्या छोट्या गोष्टींची तर आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? कचरा खरोखर संपू शकतो का, की आपण त्याच्यासोबत जगणं मान्य केलंय? कॉमेंट्समध्ये सांगा आम्हाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सोसायटीच्या ग्रुपवर नक्की शेअर करा आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करा. जागरूक व्हा, कारण हे आपलं शहर आहे, हे डम्पिंग ग्राउंड नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.